सर नमस्कार. नमस्कार सर. आता आपण तळेगाव स्टेशन तलाव या ठिकाणी आहोत. या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन आहे, तर नक्की आपण काय माहिती सांगाल? नमस्कार, मी रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचा सेक्रेटरी रोटरियन प्रदीप दत्तात्रय टेकवडे. आज स्वामी विवेकानंदांची जयंती व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती यांचं औचित्य साधून तळेगाव दाभाडे नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियान 2 अंतर्गत माझी वसुंधरा अभियान 6 अंतर्गत स्वच्छता मोहिमेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे प्रथम नागरिक विद्यमान नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांनी व तसेच आपले प्रशासन अधिकारी गिरीशजी दापकेकर सर यांनी सर्व तळेगावातील विविध संस्थांना शाळांना अपील केलं होतं की आपणही या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी व्हा. आणि त्यामुळेच आज रोटरी क्लब असेल, विविध संस्था असतील, सर्वांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे. मला या ठिकाणी सांगावसं इच्छितो की आपलं हे तळं जे आहे, तळेगावची एक पूर्वेला तळ आहे आणि एक पश्चिमेला तळ आहे. हे जे आपलं तळ आहे हे पश्चिमेचं तळ आहे. आज तळेगाव शहरामध्ये तळं हा तळेगावचा श्वास आहे, तळेगावचा अभिमान आहे आणि एन्व्हायरमेंट आहे. याला स्वच्छ ठेवणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे. मित्रांनो, तळं जर स्वच्छ राहिलं तर बाजूचा परिसर स्वच्छ राहणार आहे. लोक या ठिकाणी वॉकिंगला येत असतात, व्यायामाला येत असतात. इथलं सौंदर्य टिकवणं हे प्रत्येक तळेगाव नागरिकाचं कर्तव्य आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी कचरा करूच नये. तळेगाव शहरामध्ये शांत आणि फिरण्याची जागा ही आता एवढीच राहिली असं मला असं वाटते. त्यामुळे तलावाच्या परिसरामध्ये कुणीही कचरा करू नये. सुशोभीकरणासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करता आले तर आपण नक्की करावे. झाडं लावावीत. तसेच सायंकाळच्या वेळेस काही उपद्रवी संध्याकाळी येतात, या ठिकाणी कचरा करतात, नको ते उद्योग करतात, जेणेकरून याला गालबोट लागतं. त्या सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे, आपण असं काही करू नका. कारण आपल्याला माहिती आहे नगर परिषदेच्या नगराध्यक्षांनी आता सर्वांना सज्जड दम दिलेला आहे. जे कोणी इथं गैरकृत्य करताना सापडेल त्याला योग्य तो दंड दिला जाईल. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे, हा आपला परिसर जो आहे हा परिसर स्वच्छ ठेवा. विद्यमान नगरसेवक जे आहे चिरागजी खांडगे यांनी एक चांगला संदेश दिला, ग्रीन तळेगाव क्लीन तळेगाव. आपलं तळेगाव हे हरित तळेगाव करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे आणि त्यासाठी तळेगावातील प्रत्येक नागरिकानं यामध्ये हातभार लावायचा आहे. आपलं तळेगाव स्वच्छ सुंदर तळेगाव ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची कर्तव्य आहे. आज या ठिकाणी जो स्वच्छ भारत अभियान आपण घेतलं आणि त्यामध्ये सर्व शाळांनी सहभाग घेतला, सगळ्या विद्यार्थी मित्र या ठिकाणी उपस्थित राहिले, शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित राहिले, मुख्याध्यापक उपस्थित राहिले, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थित राहिलेले, CO मॅडम जे आहेत आपल्या ममता राठोड मॅडम यांनी या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केलं. तर पुन्हा एकदा मी सर्व तळेगावकर नागरिक बंधू आणि भगिनींना हात जोडून विनंती करतो की आपला तलाव परिसर हा स्वच्छ सुंदर ठेवा आणि तळेगावच्या सौंदर्यामध्ये भर टाका. येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी असंच स्वच्छता अभियान करणार आहोत आणि तळेगावतील नागरिकांना या ठिकाणी आपण सहभागी करून घेणार आहोत. धन्यवाद. अध्यक्ष फक्त छोटी सूचना या ठिकाणी होती. आम्ही 2 वर्षापूर्वी हे मधलं बेट आहे ते मधलं बेट आम्ही मागितलं होतं की त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचा पुतळा आम्ही त्या ठिकाणी उभा करणार होतो आणि मध्ये त्याला रेलिंग मध्ये देऊन पूल बांधणार होतो. परंतु आम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल काही इश्यू असल्यामुळे परमिशन मिळालं नाही. पण येणाऱ्या काळात जेव्हाही आपलं पूर्ण क्लिअर होईल त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी नक्कीच स्वामी विवेकानंदांची जयंती आहे तर या बेटामध्ये जो स्वामी विवेकानंदांचा मोठा पुतळा जो उभा केला तर सौंदर्यामध्ये अजून चांगली भर पडेल. धन्यवाद. यानंतर आता जी शाळा आलेली आहे स्वामी विवेकानंद झालेली शाळा ना ती
स्वामी विवेकानंद शाळेची या ठिकाणी सहर्ष स्वागत. तर आपण या ठिकाणी लहान मुलांसाठी बिस्किटाची व्यवस्था केलेली आहे आणि मोठ्यांसाठी आपण चहापानाची व्यवस्था केलेली आहे. तर सर्वांना विनंती आहे, आपण चहापान करून घ्यायचं आहे आणि नंतर स्वच्छता अभियानाला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. झाडू